श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहोरील लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. अयोध्या प्रभू श्री रामचंद्राची जन्मभूमी, कर्मभूमी, लीलाभूमी. श्री मनु महाराजांनी शरयू नदीच्या तीरावर वसवलेली अत्यंत पावन अशी ही नगरी. मोक्षदायक असणाऱ्या सप्तपुऱ्यात प्रथम क्रमांकावर असणारी, पहिलं स्थान लाभलेली आणि सर्व देवादिकांना, ऋषी, मुनी, तपस्वी, सिद्ध, साधू, महंतांना वंदनीय असणारी अशी ही पुण्यनगरी. या मनुच्या इक्ष्वाकू वंशात पृथू, ध्रुव, रुक्मांद, अंबरीश, मांधाता, शिबी, हरिश्चंद्र, सगर, भगीरथ, काकुस्थ, दिलीप, रघु असे अनेक पुण्यवंत राजे निर्माण झाले. देवेंद्रलाही युद्धात साह्य करणारे असे हे सर्व अत्यंत पराक्रमी, बलशाली, वीर्यवान राजे होते. स्वप्नात देखील खोटे न बोलणारा आणि स्वप्नात दिलेले वचन जागृतीत पाळणारा राजा हरिश्चंद्र तर इंद्रालाही ज्याच्या पराक्रमाचा आधार वाटावा व धाकही वाटावा असा थोर, नीतिमान, कीर्तिवंत, अत्यंत पराक्रमी आणि परम उदार असणारा राजा रघु. अहो, म्हणूनच तर प्रत्यक्ष भगवान विष्णूंना परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. आपल्या या ब्रीदाचं पालन करण्यासाठी व या पृथ्वीला त्राही भगवान करून सोडणाऱ्या रावण, कुंभकर्ण यांच्या वधाच्या निमित्ताने अशा या थोर पवित्र वंशात अवतार घ्यावा वाटला. या रघुराजाच्या कुळात दशरथ कौसल्याच्या उदरी प्रत्यक्ष श्रीहरी नारायण रामरूपात अवतीर्ण झाले. आज त्या घटनेला हजारो वर्षांचा काळ जाऊनही संपूर्ण त्रिभुवनात ज्यांची कीर्ती सतत गाजते आहे त्या प्रभू श्री रामचंद्रांची ही जन्मभूमी, त्यांची ही पुण्यभूमी. अपि स्वर्णमयी लंका न मे लक्ष्मण रोचते जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. असे लक्ष्मणाला सांगणारे प्रभू रामचंद्र या आपल्या जन्मभूमीपुढे सुवर्णाच्या लंकेलाही तुच्छ लेखतात व स्वर्गाहूनही जी त्यांना अत्यंत श्रेष्ठ वाटते तीही प्रभू रामचंद्रांची मातृभूमी. प्रभू श्री रामचंद्रांच्या अनेक लीला या भूमातेने पाहिल्या आहेत. त्यांचा त्याग, त्यांचं बंधुप्रेम, पितृप्रेम, मातृप्रेम, प्रजाप्रेम, त्यांचा पराक्रम हे ज्या भूमीनं अनुभवलं तीही परमपावन भूमी. प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने येथील कणकण पावन झाला आहे. येथील जलबिंदू पावन झाला आहे. शरयू नदी पावन झाली आहे. मानस सरोवरातून निघालेली अत्यंत पवित्र अशी ही शरयू नदी सर्वच भक्तांचं मानस पवित्र करीत रघुकुळ टिळक असणाऱ्या प्रभू श्री रामरायाचे नाम आणि त्यांच्या पावन चरित्राचे गुणगान करीत अखंड वाहते आहे. अहो, या शरयूचं महात्म्य काय वर्णन करावं. प्रत्यक्ष तीर्थराज प्रयाग आपल्या ठिकाणी जमा झालेल्या पापाचं क्षालन करण्यासाठी या अयोध्येत शरयूचं स्नान करण्यासाठी येतात. अशा या पवित्र नदीचं स्नान श्री महाराजांबरोबर सर्वच यात्रेकरूंनी केलं. अनेकांनी येथे दान व तीर्थविधीही केले. नंतर सर्व यात्रेकरूंनी रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम असा जयघोष करून श्री हनुमान गडीवर जाऊन श्री हनुमंतरायाचे दर्शन घेतले. तेथून रामरायाच्या जन्मभूमीकडे येऊन श्रीराम जन्मभूमीचे दर्शन घेतले व तेथून जवळच असलेलं सुंदर असं कनकभुवन पाहिलं. हे कनकभुवन दशरथ राजांनी आपल्या प्रिय पत्नी कैकेयीसाठी बांधले होते. परंतु पुढे राम, लक्ष्मण, भरत व शत्रुघ्न या चौघांचेही विवाह होऊन ते आपापल्या पत्नीसह अयोध्येत परत आले. त्यावेळी सुन्मुख पाहताना सुनेला भेट देण्याच्या प्रघाताप्रमाणे माता कैकेयीने हे सोन्याचे भुवन सीतेला भेट म्हणून दिले होते. केवढं प्रेम कैकेयी रामावर करीत होती. सख्या पुत्रापेक्षाही तिचं अधिक प्रेम रामावर होतं आणि म्हणूनच संपूर्णपणे सोन्याने मढवलेलं असं हे सुंदर कनकभुवन तिने सीतेला दिलं होतं. नंतर तिथे असलेले वसिष्ठ मुनींचे मंदिर पाहिले. 14 वर्षांचा वनवास संपवून श्रीराम अयोध्येत परत येईपर्यंत सर्व ऐश्वर्य भोगाचा त्याग करून व त्यांच्याप्रमाणेच कुशशय्येवर शयन करून भरत 14 वर्ष प्रजाकार्य करीतही अखंड रामचिंतनात जिथे व्रतस्थ राहिले त्या भरताच्या तपोभूमीचं, नंदीग्रामचं सर्वांनीच भूमीवर मस्तक टेकवून दर्शन घेतलं.
अयोध्येत काळाराम मंदिरात यात्रेकरू भक्तांपैकी 7-8 जणांनी श्री महाराजांकडून अनुग्रह घेतले. बऱ्हाणपूर जवळील शहापूरचे बाळासाहेब मुजुमदार यांनीही मंत्र घेतला. कृष्णराव देशपांडे पातुरकर यांच्यातर्फे रामरायाला महानैवेद्य झाला. असो. साधक हो, भक्तांनी परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांसोबत केलेली श्री बद्रीनारायण यात्रा आपण पुढील भागात देखील ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.